नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या उबाठा शिवसेनेमध्ये जी काय अंतर्गत बेदिली आणि बेबंदशाही माजलेली आहे, त्याच्या रसभरीत कहाण्या तुमच्या समोर रोज कीर्तन केल्यासारख्या सांगणारे जे लोक आहेत, हेच लोक 6 महिन्यापासून ठाकरे ब्रँडचं गुणगान करत होते. उद्धव ठाकरे कसे महान आहेत आणि महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँड राज्यातल्या महायुतीला उलथून टाकत, एकनाथ शिंदेना देशोधडीला लावत, परत एकदा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा सर्वांगीण नेता कसं बनवणार आहे आणि त्याच्या मदतीला आता उद्धवरावांचे चुलत बंधू राज ठाकरे कसे आलेले आहेत आणि त्याची महाराष्ट्र गेले 2000 वर्षापासून कशी आतुरतेने वाट पाहत होता, याची वर्णनं आपल्या कीर्तनातून सांगणारे जे पत्रकार आहेत, तेच आता मातोश्रीवर आणि उबाठा शिवसेनेमध्ये किती बेबंदशाही माजलेली आहे, याची रसभरीत वर्णनं तुम्हाला सांगतायत. त्यापैकी कोणालाही उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे हे आजकाल मातोश्रीकडे का फिरकत नाहीत, का मातोश्रीवर कोणाचाच वाढदिवस नाही आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी कुठलाही सण उत्सव नाही का, याची देखील चौकशी करावी असं या पत्रकारांना वाटत नाही. कारण आपल्या लाडक्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा एकदा खासदार करावं राज्यसभेचं, ही भावी उबाठा पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांची निस्सीम इच्छा होती. पण संजय राऊत यांनी ती हाणून पाडली आणि उद्धव ठाकरे आणि उबाठा शिवसेना यांच्या गळ्यात शरद पवार यांची खासदारकी मारली आणि त्यामुळे विचलित झालेले आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जे रणकंदन माजलेलं आहे, त्याच्या बातम्या आता हळूहळू पाझरत पाझरत मराठी माध्यमांच्या पलीकडे हिंदीत सुद्धा झळकायला लागले आहेत. आणि संजय राऊत मातोश्रीवर खासदारांच्या बैठकीला हजर नसताना सुद्धा त्यांची कॉलर आदित्य ठाकरेंनी मातोश्रीत कशी पकडली, ज्या वेळेला संजय राऊत दिल्लीत होते, याची वर्णनं सुद्धा हिंदीत ऐकायला मिळतात. अर्थात यातला अतिरंजितपणा मला कधीच आवडत नाही आणि मी त्याकडे वळून सुद्धा बघत नाही. पण मी सातत्याने प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला थोडंफार आत्मपरीक्षण करा असे सल्ले देत असतो आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्याला अपवाद नाहीत. आणि म्हणून वारंवार यापूर्वी मी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्या चुका, राज ठाकरे यांच्या चुका, पवारांच्या चुका, या सगळ्यांना त्यांच्या चुका दाखवून थोडंफार तरी आत्मपरीक्षण करा. तुमची जी राजकारणाची पुण्याई आहे ती अशी मातीमूल होऊ देऊ नका, हे सल्ले देत असतो. त्याची फारशी दखल घेतली असं होत नाही. क्वचित कोणीतरी भाजपतले काही चार टाळकी त्याचा गंभीरपणे विचार करतात, त्यांचं नुकसान होत नाही. कधी कधी शिंदे गटातले लोक सुद्धा माझ्या व्हिडिओतले सल्ले परस्पर ऐकतात की काय माहित नाही, पण निदान त्यांच्या चुका त्या सुधारताना दिसतात. आणि म्हणून अशा नेत्यांना त्यांची ओळख करून देणं हे अगत्याचं असतं. आज मी असंच एक जुनी आठवण उद्धव ठाकरेंना करून देणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी एक फोटो टाकलेला आहे, अधूनमधून तुम्हाला तो दिसत राहील. तोंडाला काळं फासलेला एक माणूस आणि त्याच्या बाजूला एक पाकिस्तानी नेता उभा आहे आणि ते शीर्षक बघितलं, हा काळतोंड्या शिवसैनिक.
असं मी शीर्षक दिलेलं आहे. काळतोंड्या शिवसैनिक म्हणजे काय? ज्या व्यक्तीच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळं फासलं आणि तो शिवसैनिक नाहीये, तो पटकन कम्युनिस्ट आहे, वामपंथी आहे, डाव्या विचारांचा आहे आणि त्याच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळं फासलं होतं. अशी एक मोठी घटना 10 वर्षापूर्वी घडून गेली आणि त्या घटनेचा मोठा अभिमान तेव्हा अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी जाहीररित्या दाखवला होता. हा जो कोणी असा भारत विरोधी, हिंदू विरोधी असेल, त्याच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे आणि हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी सुद्धा तेव्हा जाहीरपणे मांडली होती. तर या काळ्या तोंडाचा जो व्यक्ती आहे, जो अभिमानाने आपलं रंगवलेलं काळं तोंड कॅमेऱ्याने पकडावं म्हणून तोंड न धुता संपूर्ण समारंभात वावरतो, त्याचं नाव आहे सुधींद्र कुलकर्णी. हा सुधींद्र कुलकर्णी हा भाजपच्या कोटात होता. कधी काळी उपपंतप्रधान असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांचा सल्लागार मानला जायचा, त्यांच्या गोटात होता. त्यांचा विशेष सहकारी अधिकारी म्हणूनही त्याने वाजपेयी कालखंडात काम केलेलं आहे. अशा व्यक्तीच्या तोंडाला ऑक्टोबर 2015 मध्ये मुंबईत शिवसैनिकांनी काळं फासलेलं होतं. ते काळं का फासलं होतं हे जर ऐकालाच तर तुमच्यातल्या अनेकांना वाटेल की अरे आपणही उठावं, घराबाहेर पडावं आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या तोंडाला काळं फासावं असं तुम्हाला वाटेल. कारण ज्या कारणासाठी त्यावेळेला हे सुधींद्र कुलकर्णीचं तोंड काळं करण्यात आलं, ते आंदोलन कशासाठी होतं? त्या फोटोमध्ये काळतोंड्या कुलकर्णीच्या बाजूला दिसणारी व्यक्ती जी आहे त्याचं नाव खुर्शीद कसुरी असं आहे. हा खुर्शीद कसुरी पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत होता किंवा कदाचित आणखीन कुठचं मला माहित नाही, पण किंवा सल्लागार म्हणून काम करत असेल, पण तो पाकिस्तानचं मोठं हस्ती होती आणि त्याचं एक पुस्तक आहे, शांतता भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता नांदावी म्हणून आपण शांतीचा संदेश घेऊन आलेले कबूतर आहोत, अशा थाटामध्ये या इस्माने ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन मुंबईच्या वरळीला नेहरू सेंटरमध्ये होणार होतं. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. अर्थात तोपर्यंत जानवं हे जानव्यात आणि शेंडीत हिंदुत्व असतं आणि नसलं तर ते सेक्युलर असतं, याचा शोध उभाठा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना त्याचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे जानव्यातलं शेंडीतलं हिंदुत्व आणि सेक्युलर हिंदुत्व असा भेदाभेद उद्धव ठाकरे करत नव्हते. तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडत नव्हती आणि त्यामुळे आपल्या वडिलांची धोरण आणि वारसा, पाकिस्तानचा कट्टर विरोध, पाकिस्तानचं नामोनिशाण भारतात असता कामा नये, ही बाळासाहेबांची जी भूमिका होती ती उद्धव ठाकरे कंटिन्यू करत होते, पुढे चालवित होते. आणि त्यामुळेच पाकिस्तानचा एक मंत्री असलेले खुर्शीद कसुरी यांचं जे पुस्तक नायदर हॉक नॉर डव म्हणजे कबूतर पण नाही आणि शिकारी ससाणा सुद्धा नाही अशा अर्थाचं शीर्षक असलेलं ते पुस्तक, त्याचं प्रकाशन मुंबईत करण्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता आणि त्या प्रकाशन समारंभाचं आयोजन हे सुधींद्र कुलकर्णी यांनी केलं होतं आणि त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला असताना आणि शिवसेना सरकारमध्ये असताना सुद्धा ही आततायी कृती शिवसैनिकांनी केली होती. त्या समारंभाच्या स्थानी येण्यापूर्वीच कट्टर शिवसैनिक तिथे घुसले, जमावाने घुसले आणि त्यांनी आयोजक नियोजक असलेल्या सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. पण पुरोगामित्वाचं एक लक्षण असतं, आपल्या बेशर्मीचं प्रदर्शन करणं
हे पुरोगामी लोकांना फार अगत्याचं वाटत असतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या त्या नेहरू सेंटरच्या इमारतीमध्ये कमीत कमी 100 पेक्षा अधिक टॉयलेट्स असतील, वॉशरूम असतील, पण तिथे जाऊन आपलं तोंड जरा धुवून घ्यावं असं सुधींद्र कुलकर्णींना वाटलं नाही. ते मोठ्या अभिमानाने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आपल्या तोंडाला काळं फासलं होतं ते तसंच घेऊन फिरत होते आणि अख्ख्या समारंभात सुद्धा तसंच काळतोंडा होऊन बसलेले होते. अर्थात त्यामुळे तेव्हाची अखंड शिवसेना विचलित झाली नाही. उलट ज्यांनी हा पराक्रम केला, ज्यांनी हा कायद्याच्या भाषेत गुन्हा केला, त्या शिवसैनिकांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि विभाग प्रमुखांचं उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खास आमंत्रण देऊन सन्मान केला होता, कौतुक केलेलं होतं. आणि म्हणून आज त्याच सुधींद्र कुलकर्णीच्या मार्गाने उद्धव ठाकरे जाताना बघितले की मला ते काळं फासणारे शिवसैनिक आठवतात. मला वाटते सातमकर नावाचा विभाग प्रमुख होता तेव्हा. आता आमदार आहे किंवा काय मला नक्की माहित नाही, किंवा कुठल्या गोटात आहे माहित नाही, पण त्याचा सन्मान उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुखांनी केला होता का, तर पुरोगामी पाकिस्तानी धार्जिणेपणाचा निषेध करायला, तो काळं फासायला शिवसैनिकांना घेऊन गेलेला होता. आज परिस्थिती उलटी आहे. पाकिस्तान धार्जिणे लोक असतील त्यांच्याविषयी खास उद्धव ठाकरे अगत्य दाखवतात. किती अधोगती होते माणसाची. सत्तेच्या खुर्चीच्या नादी लागला की माणसाची किती अधोगती होते, त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. की उद्धव ठाकरेंना आज आपल्या वडिलांच्या राष्ट्रवादी हिंदुत्ववादी भूमिकेचं वावडं लागायला लागले. त्यापेक्षा पाकिस्तानी जवळचे वाटायला लागले. आणि मग जर उद्धव ठाकरेच इतके बदलले असतील तर वडिलांचा वारसा सोडून निघालेले जे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्यासाठी पाकिस्तानी लोकांचं बाहू पसरून स्वागत करणारा जो सुधींद्र कुलकर्णी आहे, हा कट्टर शिवसैनिक होऊ शकतो, निष्ठावान शिवसैनिक. कारण शिवसेनेविषयीच्या निष्ठा याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीचं निष्ठेने पालन करणारा आणि अनुकरण करणारा तो आजच्या काळात उभाठासाठी निष्ठावान शिवसैनिक असतो. आणि त्यामुळेच आपल्या पक्षाला जी राज्यसभेची खासदारकी मिळू शकत असेल तिच्यावर बोळा फिरवून महाविकास आघाडीतला सर्वात छोटा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गळ्यात राज्यसभेची माळ पडावी यासाठी आटापिटा करणारा संजय राऊत सारखा नेता हा शिवसेनेचा, उभाठा शिवसेनेचा सर्वात कट्टर निष्ठावान शिवसैनिक आणि नेता असतो. जे काय रणकंदन आज आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात माजले अशी वर्णनं केली जातात, त्यापैकी कोणालाही शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेची निष्ठा म्हणजे काय, शिवसेनेची भूमिका म्हणजे काय, शिवसेनेची विचारधारा म्हणजे काय याची चिंता करावी, चर्चा करावी असं वाटतच नाही. बस उद्धव ठाकरेंनी चौपाटीवर किनाऱ्याकडे बोट ठेवून सांगितलं, ही बघा पूर्वेला कसा सूर्य उगवतो आहे, तर ताबडतोबीने मावळत्या सूर्याला उगवता सूर्य म्हणतील ते आजकालचे निष्ठावान शिवसैनिक झालेले. आणि अशा लोकांमध्ये सुधींद्र कुलकर्णी यांचा सर्वात वरचा क्रमांक लागू शकतो. कारण वारंवार पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेशी, जिहादी संघटनेशी ज्यांचे निकटचे संबंध असतात यांच्याबरोबर बसून उहापोह करणं, यामध्येच सुधींद्र कुलकर्णी रमलेले असतात. आजची गोष्ट नाही, तुम्हाला आठवत असेल तो वेदप्रकाश वैदिक नावाचा माणूस हा अशाच टोळीतून पाकिस्तानला गेला होता आणि ते सईद हफीजला भेटला होता.
तेव्हा ती जी टोळी गेली होती त्यामध्ये सुद्धा सुधींद्र कुलकर्णी, दिलीप पाडगावकर, तुमच्या बरखा दत्त यांचा समावेश होता, आठवत असेल. आज ही सगळी मंडळी जर उद्धव ठाकरे यांची समर्थक झाली असेल तर मग सुधींद्र कुलकर्णीला आजचा सगळ्यात कट्टर उबाठा शिवसैनिक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण दोघांच्या निष्ठा, दोघांच्या विचारधारा ह्या एकमेकाशी इतक्या जुळत्या मिळत्या झालेल्या आहेत की उद्या मोदींच्या समर्थनासाठी संजय राऊत यांनी राज्यसभेत आवाज उठवला किंवा पाकिस्तानच्या पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ प्रस्ताव आणला गेला लोकसभेत आणि त्याला उबाटा शिवसेनेच्या खासदारांनी विरोध केला तर मला नवल वाटणार नाही, नवल वाटणार नाही. शिवसेना उबाठा या पक्षाची आज इतकी अधोगती झालेली आहे की पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतात का येऊ देत नाही. अमित शहाचा मुलगा ICC क्रिकेटचा अध्यक्ष होऊन पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळावर, क्रिकेट कंट्रोल बोर्डावर का इतका अत्याचार करतोय असा एखादा सामनामध्ये अग्रलेख आला तर मला नवल वाटणार नाही. कारण बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भूमिका, त्यांच्या इच्छा आकांक्षा याला कधीच त्यांच्या सुपुत्राने आणि नातवाने हरता फासलेलं आहे. ज्या बाळासाहेबांनी भारतामध्ये पाकिस्तानचा क्रिकेट संघ येऊ नये, जोपर्यंत सीमेवर हल्ले होतात, भारतीय जवानांवर पाकिस्तानकडून हल्ले होतात, भारतीय जवानांच्या हत्या होतात, तोपर्यंत पाकिस्तानची क्रिकेट खेळू नये ही भूमिका बाळासाहेब ठाकरे घेत होते. आणि अशा वेळेला वानखेडेवर पाकिस्तानच्या बरोबरचा एक सामना ठेवला गेला तर ती खेळपट्टी उखडणाऱ्या शिशिर शिंदे वगैरे शिवसैनिकांचं बाळासाहेबांनी कौतुक केलं होतं, पाठ थोपटली होती. आज असा कोणी शिवसैनिक उबाठा शिवसेनेत दिसतो का? उलट उद्धव ठाकरे वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरुद्ध मतांसाठी दंड थोपटून उभे राहतात, तेव्हा आपोआप सुधींद्र कुलकर्णी नावाचा काळतोंड्या कट्टर शिवसैनिक होत असतो. फक्त तो शिंदे शिवसेनेचा असू शकत नाही, तो उबाठा शिवसेनेचा निष्ठावान शिवसैनिक होऊ शकतो. उद्या त्याचं नाव राष्ट्रपती पदासाठी संजय राऊतांनी सुचवलं तर मला नवल वाटणार नाही. बघा आठवून, तो फोटो मी मुद्दाम टाकलाय. हा इतिहास आहे आपला. ज्यांना आपला इतिहास आठवत नाही त्यांच्यासाठी भूगोल सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि आज उबाठा शिवसेनेची महाराष्ट्रातली जमीन संकुचित का झाली, का अटली आहे, याचं उत्तर या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सापडेल की तुम्ही तुमचा इतिहास बोळा फिरवून पुसून टाकताय, तुम्हाला भूगोल राहणार नाही. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.